HK स्टाईल या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे। त्या सर्वांना ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशभरात हे आंदोलन सुरू आहे, हे सर्वांना माहिती आहे आणि सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून चळवळीत काम करत आहेत। त्याच्यामुळे एवढा इगोच्या गोष्टी आणि छोट्या छोट्यावरून एवढी स्पर्धा आणि एवढं हे सगळं करायची काय गरज आहे तुम्हाला? 2-4-5 माणसं ठरवतात तर ठीक आहे, निर्णय घेऊन टाका, स्वयंस्फूर्तीने काम करा किंवा आमचं काम माझं काम आहे आणि आम्ही तुम्ही जे आता निर्णय घेतला या ठिकाणी मान्य आहे, तोच आहे की या ठिकाणी सगळे बंदीजींना पुढे करा। बरोबर, त्यानंतर हे जे कर्मचारी काम करतात 1-2 यांना पुढे घ्या आणि त्या शिष्टमंडळामध्ये आणि तुमचं ज्यावेळेस मोर्चा निघेल त्या मोर्चामध्ये जे स्वरूप आहे ते अत्यंत शांत पद्धतीने 2-2च्या लाईनीमध्ये किंवा 3-3च्या लाईनीमध्ये त्याचं स्वरूप बघून आणि एकदम शिस्तीने त्या ठिकाणी आपण हा मोर्चा काढला गेला पाहिजे। त्या ठिकाणी बंदीजी आधी घ्या, लेडीज घ्या, त्यांच्यानंतर समजा सैनिक दलाचं जर ड्रेसवाले येत असतील तर त्यांना पुढे घ्या, काही वृद्ध असतील किंवा काय किंवा सगळ्या अशा पद्धतीने आणि जे राजकीय लोक आहेत ते सगळे मागे राहतील। आम्ही काही नावाला प्रसिद्धीला अनेक वर्षापासून आम्ही काम करतो, आम्हाला काही त्याची नावासाठी पुढे जाणे कॅमेऱ्याच्या आणि आम्ही पुढे नेतृत्व करणं आम्हाला काही करायची एवढी काही गरज नाही। तुम्ही सगळे दम्माचं काम या आणि त्या माध्यमातून करा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, आम्ही सोबत आहोत आणि शिस्तबद्ध हा कार्यक्रम पार पडला पाहिजे। कुठल्याही ज्या स्लोगन जे आहेत त्या आपल्या संबंधितच पाहिजे, जास्त इमोशनल भडकाव किंवा जास्त करण्याची कोणी काही गरज नाही। त्या ठिकाणी हे दाखवण्याची अतिशय कोणाच्याही भावनात काही खरोखर जसं सुदाम बोलला त्या पद्धतीने कोणाच्या भावना दुखणार नाही अशा लिहून घ्या स्लोगन आणि तेवढ्या स्लोगन द्यायच्या, त्याच पद्धतीने द्यायच्या आणि त्या पद्धतीने तो मोर्चा शांततेने करायचा। राहिला प्रचार प्रसाराची तर आता स्वयं सगळंच ठरलेलं आहे, काही सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे। तर स्वयं आपापल्या वार्डात प्रचारात गावात सगळ्यांनी आपापल्या मित्रमंडळात सगळ्यांनी प्रचार करावा आणि जास्तीत जास्त संख्या कशी होईल या ठिकाणी आपण उपस्थित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा। कारण या संदर्भात अनेक गावात खेड्यात तालुक्यात सगळ्याच ठिकाणी बहुतेक ठिकाणी निवेदनं दिली गेली, मोर्चे दिले गेले। फक्त भुसावळ शहर असं आहे की चळवळीचे केंद्र आहे, मोठी संख्या आहे, मोठं सगळं एकत्र आहे आणि चांगला या ठिकाणी याची पार्श्वभूमी पण आहे की सगळे एकत्रित राहिलेले आहेत, एकत्रित येतात। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती समिती आहे ती सर्वसमावेशक होते आणि आज नाही होत, तर आम्ही 30-35-40 वर्षापासून कुठलाही त्याला चेहरा नसतो, असं नाव नसतं, त्याच्यामधून निवडलं जातं आणि मग ती समिती होते। तर म्हणून हा जो मोर्चा जो निघतोय यालाही काही एखादं नाव किंवा प्रमुख देण्याची काहीच गरज नाही या ठिकाणी, याला कुठलंच काही हे नसावं। समाजाच्या वतीने निघतोय तर सगळे मिळून हा करा आणि त्याचं स्वरूप त्या ठिकाणी ठेवा। तुमचे 9 किंवा 11 किंवा जे समन्वय फक्त एक डिसिप्लिन शिस्त एकमेकांना सांगणे निरोप किंवा काही जर असेल तर यासाठी जी समन्वय करायची असेल ती तुमच्यामधूनच घ्या, ते राजकीय लोकांच्या आम्ही काही राहणार नाही, आम्हाला काही घेऊ नका, तुमच्यामध्ये करा आणि फक्त सूचना देण्याचं तुम्ही काम करा, बाकीच्यांनी त्याचं पालन करण्याचं काम या ठिकाणी करावं। कोणीच काही विचारणा करू नये, कोणी क्वेश्चन करू नये, कोणी प्रश्न करू नये आणि कोणीच काही त्याच्यामध्ये जास्त आपलं इगो किंवा भाग किंवा फार मोठं काही आहे मला ज्याने आम्ही केलं हे दाखवण्याचा कोणीच याच्यामध्ये काहीच प्रयत्न या ठिकाणी करायचा काही हेतू नाही। तर या पद्धतीने पुढचा जो कार्यक्रम असेल तो आपण आता बसा सांगा आणि आम्ही त्या ठिकाणी सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहू। भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा दवाखाना तात्पुरता स्थलांतरित दवाखाना दिनांक 11 मार्च 2025 पासून गोरक्षण कॉम्प्लेक्स HP पेट्रोल पंप शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे। दवाखान्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1,
सायंकाळी 6 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक 7900790042. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.